मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी आता आत्याच्या रूममध्ये पेपर शोधत असते आणि पेपर शोधत असताना तिला समजतं हे कॉन्फिडेन्शियल पेपर हे आत्याने ना इथेच कपाटामध्ये कुठेतरी लपवले असतील, त्यामुळे मला आता शोधायलाच हवं असं म्हणून ती ते पेपर शोधण्याचा खूप सारा प्रयत्न करते। तर दुसरीकडे मानसी हॉलमध्ये बसलेली असते आणि ती हॉलमध्ये बसलेली असताना ती सारखीच बाहेर पाहत असते, कुणी आलं तर ताईला लगेच मिस्ड कॉल द्यायला। तिच्या मनात जरा धाकधूक असल्यामुळे ती जरा घाबरतेच। त्यानंतर रागिनी आता तेथे येते आणि म्हणते मानसी। तेव्हा रागिनीला पुन्हा एकदा आलेलं पाहून मानसीला खूप मोठा धक्का बसतो आणि त्या धक्क्यामुळेच तिच्या हातातून फोनसुद्धा खाली पडतो। तिला काहीच कळत नाही की एका क्षणी करावं काय आणि ताईला मिस कॉल तरी कसा द्यावा, कारण रागिनी एवढ्या लवकर आलीच कशी काय हा प्रश्न मुळात तिला पडलेला असतो। त्यानंतर ती सारखी वर पाहत असते, तिला काहीही कळत नसतं करावं काय। मग आता ती लगेचच पुढे जाते आणि आत्याच्या हातातून पिशवी घेते। आत्या खूप दमलेली असते। मग आता आत्याला ती म्हणते या ना आतमध्ये या असं म्हणून ती तेथेच बाहेर डायनिंग टेबलवर तिला बसायला सांगते आणि म्हणते तुम्ही इथे बसा हां। त्यावेळी आता ती म्हणते की खूप गरमी होतीये ग बाहेर, मला ना अगोदर तू माठातलं थंड थंड पाणी घेऊन ये बरं। त्यावेळी मानसी हो असं म्हणते। त्यावेळी आता मानसी लगेचच विचारते आई तुम्ही एवढ्या लवकर कसे आलात पण पटकन, ड्रेसिंग झालं का तुमचं? त्यावेळी रागिनी म्हणते अगं बाई मी इथे बाहेरच गेले आणि डॉक्टरांचा फोन आला की ते डॉक्टर नाही आहेत आज म्हणून, मग उद्या जायचे ड्रेसिंगसाठी। बरं झालं बाई इथेच फोन आला, नाही तर माझा हा वेळ वाया गेला असता आणि त्याचबरोबर दगदगसुद्धा झाली असती। तू जा ना माठातलं थंड थंड पाणी आण जरा। त्यावेळी मानसी हो असं म्हणते, पण तिचं लक्ष सगळं काही आता आत्याच्या रूमकडेच असतं वर, कारण भूमी रूममध्ये असते। त्यानंतर आत्या म्हणते मानसी अगं त्या गोळ्यांमुळे ना जरा गरगरल्यासारखं होतंय मला आणि ॲसिडिटी सुद्धा झाली आहे, त्यामुळे तू लिंबू पाणीच करतेस का माझ्यासाठी? मानसी म्हणते हो करते की। त्यावेळी आता मानसी जात नाही तेथेच थांबते। मग आता रागिनी आत्या पुन्हा एकदा तिच्याकडे पाहत तिला विचारते काय ग झालं? अगं जा की आण ना। मग आता ती कशीबशी हो असं म्हणते। त्यानंतर रागिनी आई ग असं करत लगेचच तेथून उठते आणि रूममध्ये जायला निघते। तेव्हा आता मानसी म्हणते आई इथेच बसा ना, हो तुम्हाला गरगरतंय ना, मग इथेच बसा ना प्लीज। त्यावेळी आता रागिनी म्हणते नको मला ना जरा पडायचंय रूममध्ये जाऊन, थोडं गरगरतंय मला, लिंबू पाणी घेऊन तिकडे रूममध्येच ये। तेव्हा ठीक आहे असं मानसी म्हणते आणि खूप घाबरते। इकडे आता भूमी लगेचच वेळ वाया न घालवता प्रत्येक फाईल ना फाईल शोधत असते, परंतु आता तिच्या हाती काहीच लागत नसतं, तिला काही कळत सुद्धा नसतं नक्की कुठे हे सगळं ठेवलंय। इकडे मानसी आता लगेचच भूमीला कॉल करू लागते, परंतु आता तिचा फोनच बंद झालेला असतो, कारण तो खूप वरनं असा खाली पडलेला असतो, त्यामुळे फोनच पूर्णपणे स्विच ऑफ होतो। तर मानसीला काय करावं ना हेच कळत नाही। आता भूमिताई पकडली तर जाणार नाही ना हा संशय तिच्या मनात येतो। तर दुसरीकडे भूमी आता आधीच्या खाली ज्या फाईल्स असतात ना त्या सगळ्या काही बाहेर काढते। तर भूमीच्या हातात लगेचच ती कॉन्फिडेन्शियल फाईल लागते। तेव्हा आता तिला समजतं या फाईलमध्ये नक्कीच काही ना काही महत्त्वाचं असणार। या विचाराने ती आता ती फाईल पाहत असते, तेवढ्यातच दरवाजा उघडण्याचा आवाज तिला येतो। तेव्हा भूमी खूप घाबरते आणि पडद्याच्या पाठीमागे जाऊन लपते। रागिनी आता आतमध्ये आल्यानंतर तिला संशय येतो तिथे कुणीतरी आहे का, म्हणूनच अगदी दबक्या पावलांनी ती पुढे पुढे जाऊ लागते। तेव्हा भूमीला आता समजलेलं असतं की आता रागिनी इकडे येते, म्हणून ती अजूनच घाबरते। आता भूमीला वाटतं की आत्या ही माझ्याजवळच येते, म्हणून ती अजूनच लपून बसते आणि घाबरते सुद्धा, परंतु आत्या ही तेथे बेडवर बसते। तिला आता थकवा आलेला असतो आणि तिचं डोकं सुद्धा गरगरत असतं। तेव्हा भूमी आता निरखून पाहत असते की आत्या नक्की कुठे गेली आहे। तर आत्या आतमध्ये गेल्यानंतर भूमी लगेचच आता ती फाईल ही व्यवस्थित त्या जागेवरच ठेवते आणि तेथून बाहेर जाते। इकडे मनू ही फोन आता सुरू होण्याची वाट पाहत असते, परंतु तिचा फोन अजूनही चालू झालेला नसतो। ती खूप घाबरलेली असते, आत्याच्या रूमकडे सतत पाहत असते। तेवढ्यातच भूमी आता लगेचच आत्याचा डोळा चुकवून बाहेर येते आणि बाहेर
आल्यानंतर लगेचच मनू तिला पाहते आणि तिथे किचनकडे घेऊन जाते. लगेचच मनू विचारते, अगं ताई बघितलं का गं त्यांनी तुला? त्यावेळी आता लगेचच भूमी म्हणते, नाही गं, मी थोडक्यात वाचले. अगं आईंना असं अचानक येताना पाहून मी खूप गोंधळले. हे सुचेनासं झालं पुढे काय करावं. मी तुला फोन करणार होते, आई माझ्या शेजारी आली आणि मी खूप घाबरले. मग माझ्या हातूनच फोन खाली पडला. पूर्णपणे हँगच झाला माझा फोन. पण तुझ्या हाती काही लागलं का असं आता लगेचच ती विचारते. त्यावेळी भूमी म्हणते, नाही गं मनू, अजून काहीही लागलं नाही माझ्या हाती. अगं कसं असतं ना, एखादं काम व्हायचंच नसेल ना तर ते होतच नसतं. आता वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतंय ना की ती फाईल ना माझ्या हातात आली होती पण ती ठेवून द्यावी लागली. तेव्हा मनू लगेचच सॉरी असं म्हणून ताईची माफी मागत म्हणते, मला ना तुला मिस्ड कॉल नाही देता आला, पण तुला हे सर्व काही रिस्की नाही वाटत का गं? तुला माहीत नाही, आईंनी जर तुला रूममध्ये पाहिलं असतं ना तर आकाश भाऊजींना लगेचच मीठ मसाला लावून त्यांनी काहीतरी सांगितलं असतं आणि तुझ्या विरोधात खूप भडकवलं असतं. ताई हे खरंच खूप रिस्की आहे गं आणि आकाश भाऊजींना ही असली कोणतीही गोष्ट सहन नाही करू शकत. आता आपण अजूनच सावध व्हायला हवं ताई. त्यावेळी भूमी म्हणते, हो बरोबर बोलतीयस तू, पण यांचं हे नवीन काय चाललंय ना त्याच्या मुळाशी जायलाच हवं आपल्याला. दुसरीकडे पारितोष आणि आकाश हे दोघेही आता ऑफिसमधून बाहेर आलेले असतात. मग आता पारितोष म्हणतो, छान झाली हो की नाही कॉन्फरन्स? मग आता लगेचच आकाश म्हणतो हो. त्यावेळी पारितोष म्हणतो, हे बघ आपण दोघे एकत्र काम करत आहोत ना, त्यामुळे बघ हा प्रोजेक्टसुद्धा सक्सेसफुल होणारच. त्यावेळी आता आकाश म्हणतो, नक्कीच होणार, कारण आपण क्षितिजाच्या नावाने सुरू केलाय हा प्रोजेक्ट. खरंच खूप लकी आहे रे क्षितिजा, कारण पोरके पण येऊन सुद्धा तिला तुमच्यासारखे आई बाबा मिळाले. त्यावेळी पारितोष म्हणतो, खरं तर लकी आम्ही आहोत रे, कारण आमच्या आयुष्यामध्ये एखाद्या एंजलसारखी आली आहे ती. तेव्हा आकाश आता लगेचच म्हणतो, अरे मगाशी कॉन्फरन्स सुरू असताना तुझ्या मोबाईलवर क्षितिजाचा फोटो पाहिला, खूप सुंदर होता हा, तू दाखवशील का जरा पुन्हा एकदा फोटो, असं आकाश विचारतो. त्यावेळी पारितोष म्हणतो, बघ ना अरे काय हरकत आहे. तो लगेचच आकाशकडे मोबाईल देतो. तेव्हा आता आकाश म्हणतो, खूप छान फोटो आहे, खूप क्यूट आहे आणि खरंच खूप नाजूक आहे. अरे भूमीने जर बघितला असता ना आता हा फोटो तर लगेचच पाप्या घेत सुटली असती. तेव्हा पारितोषला आता भूमीबद्दल खूप म्हणजे खूप वाईट वाटतं. त्यावेळी तो आता लगेचच आकाशला विचारतो, भूमीला खरंच खूप कठीण जात असेल ना असं क्षितिजापासनं दूर राहायचं? तेव्हा आकाश म्हणतो, हो अरे पण आता ना जरा बऱ्यापैकी सावरलंय तिने स्वतःला. मधूनच तिला क्षितिजाला बघायची खूप इच्छा होते पण आता ती स्वाभाविक आहे ना. त्यावेळी आता पारितोष म्हणतो, मलाही वाईट वाटतं रे तिच्याबद्दल. अरे तुमचं बाळ गेलं आणि आम्हाला क्षितिजा भेटली. अरे दुखरी मनं असतात ना ती असली कनेक्शन लावत असतात आणि भूमीचंही असंच झाले, अगदी साहजिक आहे रे ते. आणि इतके दिवस भूमी कसं आहे ना क्षितिजाला फीड करत होती ना. अरे रक्ताच्या नात्यापेक्षा ना दुधाचं नातं खरंच खूप मोठं असतं रे. मग आता आकाश म्हणतो, अरे म्हणूनच त्या दिवशी रात्री तुम्हाला व्हिडिओ कॉल केला होता, कारण भूमी म्हणाली की मी लांबूनच बघते म्हणून कॉल केला होता तिला, पण रिसीव नाही झाला. तेव्हा पारितोष विचारतो, खरंच तू कॉल केला होता का? मग त्यावेळी आता आकाश म्हणतो, हो अरे केला होता, थोडा वेळ झाला होता ना म्हणून तुम्ही झोपले असाल. पारितोष म्हणतो, नाही रे थांबा मी चेक करतो, असं म्हणून तो त्याच्या मोबाईलमध्ये चेक करतो तर त्यामध्ये आता कॉल लिस्टच नसते. त्यामुळे पारितोष म्हणतो, अरे खरंच नव्हता केला. आकाश म्हणतो, असं नाही हा, मी केला होता. मग आता लगेचच तो त्याच्या मोबाईलमध्ये असणारा डायल केलेला नंबर दाखवतो. मग आता लगेचच आकाश म्हणतो, जाऊ दे काहीतरी टेक्निकल इश्यू असेल अरे, असं म्हणून तो आता गप्प राहतो. त्यावेळी पारितोषच्या लक्षात येतं की तरीही मला वाटलं होतं की माझा फोन वाचतोय सारखा सारखा, अमोलीनेच हे सगळं केलं असेल. कॉल लिस्टमधून तो नंबर तिने डिलीट केला असेल का, हा प्रश्न पारितोषच्या मनात येतो. आता पारितोष या गोष्टीचा खूप म्हणजे खूप विचार करत असतो. त्यावेळी आता आकाश लगेचच म्हणतो, पारितोष अरे जाऊ देत, नको या गोष्टीचा जास्त विचार करू. अरे भूमीला असं वाटलं की फक्त बघता येईल क्षितिजाला एकदाच, म्हणजे ना तिचं मन तरी जरा स्थिर राहील, शांत राहील. पण जाऊ देत, काही हरकत नाही, मी समजवतो तिला. त्यावेळी पारितोष म्हणतो, आय नो. त्यानंतर आकाश म्हणतो, मला ना भूमीची काळजी वाटते. अरे ती आता सध्या स्थिर आहे, परंतु असं अधनमधनं जरीही क्षितिजाला पाहिलं ना तरीही तिला जरा बरं वाटेल, नाहीतर असं अचानक एके दिवस उफाळून यायचं तिचं प्रेम आणि सगळं काही अवघड होऊन बसायचं. पारितोष म्हणतो, हो आय नो, मी करतो तशी व्यवस्था काहीतरी. तेव्हा आकाश म्हणतो, थँक्स.
त्यानंतर पारितोष आता लगेचच घरी जायला निघतो, तेव्हा आकाश त्याला बाय करतो. इकडे आता रागिनी फोनवर रूममध्ये बोलत असते. माणसाला तिने फोन केलेला असतो आणि मग म्हणते की अरे ऐक, तू अजिबातच मला आज भेटायला येऊ नको. मगाशी फोन केला तेव्हा रेंज नव्हती, पण आता व्यवस्थित रेंज आहे. तू एक काम कर, माझ्या घराजवळ किंवा आसपास कुठेही आज तरी मला भेटायला येऊ नकोस. काय आहे ना, माझ्या हाताला थोडं लागलंय, त्यामुळे मला काही तुला असं बाहेर भेटता येणार नाही आणि एकटीला घराबाहेर मला कुणीही सोडणार नाही. त्यानंतर रागिनीच्या मनात वेगळंच काहीतरी येतं. म्हणते की थांब थांब 1 मिनिट हा, म्हणजे थोडा अंधार पडायला लागल्यानंतर तू आमच्या घरापाशी ये. सर्वांची नेजानीज झाली ना, मग मी काय करते, गेटपाशी येऊन थांबते, चालेल ना? तेवढ्यातच मानसी आता तिथे आलेली असते आणि रागिनीचं सगळं बोलणं ऐकते. पुढे रागिनी म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव, मी जे तुला काम सांगितलंय ना, ते घरातील कोणालाही कळता कामा नये, क्लिअर? असं म्हणून तीच त्याला आता धमकावते आणि लगेचच फोनसुद्धा ठेवते. तिला माहीतच नसतं की मानसी मागे उभी आहे. तर आता मानसी तो लिंबू सरबत आत्याला न देता तशीच किचनमध्ये घेऊन येते आणि म्हणते की ताई, अगं आई ना आत्ता कुणाबरोबर तरी फोनवर बोलत होत्या आणि त्या ना संध्याकाळी कुणाला तरी भेटणार आहेत. कसले तरी पेपर्स अगं त्याला द्यायचे होते. अगं खूप महत्त्वाचं काम आहे त्यांचं, असं म्हणत होत्या. आणि आज रात्री सर्वजण झोपल्यानंतर त्या लगेचच तिकडे गेटबाहेर त्या माणसाला भेटणार आहे. तेव्हा आता भूमीला धक्का बसतो आणि भूमी विचारते काय? तेव्हा मानसी म्हणते, हो अगं, आत्ताच मी ऐकलं आईंना फोनवर बोलताना. त्यावेळी आता भूमी म्हणते, अगं मग तोच महत्त्वाचा माणूस असेल. मगाशी त्या फोनवर एकदम हळूहळू बोलत होत्या ना, पण रेंज येत नव्हती, म्हणूनच त्यांनी तो फोन कट केला आणि तो हाच माणूस असेल. त्यावेळी मानसी म्हणते, हो शंका तर तीच येतीये. आज रात्री त्यांना आपल्याला रंगेहात पकडता सुद्धा येईल. त्यानंतर रात्री आता लगेचच रागिनी ही ती फाईल घेऊन घराबाहेर आलेली असते. तिला असं वाटतं की आपल्याला कुणी पाहिलं नाही, सर्वजण झोपले आहेत. तर आता गेट बाहेर रागिनीला ज्या माणसाला भेटायचं असतं, ऑलरेडी तो माणूस तेथे येऊन पोहोचलेला सुद्धा असतो. तेव्हा रागिनी आता फाईल घेऊन लगेचच त्याच्याजवळ येते आणि त्याला ती फाईल देत म्हणते, हे घे, तू मागवलेले हे ॲडिशनल पेपर्स आहेत आणि ऐक, या टर्म इन्शुरन्सबद्दल कुणाला काही माहीत नाहीये आणि हा क्लेम फक्त माझ्यापुरता असेल. मी कुणालाही कळू देणार नाही याबद्दल, फक्त अभिजित आणि मलाच माहीत होतं. त्यावेळी आता तो पॉलिसीवाला माणूस म्हणतो की हे पहा, हा क्लेम सहजासहजी मिळू शकत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची, कारण तुमच्या मुलाचा मृत्यू हा घातपात आहे की अजून काय, हे अजूनही कंपनीला पडलेलं कोडच आहे आणि तुमचा रेकॉर्ड पाहता तुम्ही तुमच्या मुलाची हत्या करू शकता असं सुद्धा कंपनीला वाटतंय, असं आता तो पॉलिसीवाला डायरेक्टच रागिनीला म्हणतो. तेव्हा रागिनी क्षणाचाही विलंब न करता म्हणते, हो मारलंय मी अभिजितला, माझ्या मुलाला, आणि जर तू क्लेम पास नाही केला ना तर मी तुला सुद्धा मारेन, अशी धमकी आता रागिनी देते. तेव्हा तो माणूस आता खूपच घाबरतो. तेवढ्यातच तेथे आता भूमी आणि आकाश हे दोघेही येतात. रागिनीचं सगळं बोलणं ऐकतात. आता आकाश आणि भूमी हे दोघेही धक्क्यानेच रागिनीकडे पाहतात. त्यानंतर रागिनी खूपच घाबरते. मग आता भूमी म्हणते, आकाश पाहिलं ना तू तुझ्या आत्याचं खरं रूप, अरे हेच दाखवायला मी तुला दबा धरून इथे बसायला सांगितलं आणि तिचं खरं रूप तुला दाखवलं सुद्धा. अरे मानलेल्या काय, स्वतःच्या पोटच्या मुलाच्या जीवावर सुद्धा ही बाई उठली आहे. तेव्हा आकाश आता लगेचच रागात आत्याकडे पाहत म्हणतो, आत्या हे बघ, तू ना माझा विश्वासघात केलाय, मी तुला ओळखण्यामध्ये खरंच चुकलो. भूमी सांगत होती ना तेच बरोबर होतं, पण आत्या मी तुला ओळखण्यात चूक जरी केली असेल ना तरीही तुझी जागा या घरात नाही तर तिकडे जेलमध्ये तुरुंगातच आहे. आता मी तुला जेलमध्ये पाठवणारच, असं आकाश धमकी देत म्हणतो. तेव्हा रागिनी आता पटकन उठते आणि नाही असं जोरात ओरडते. परंतु आता हे सगळं काही रागिनीचं स्वप्न असतं, तो भास असतो. ती घामाघूम झालेली असते, आपला घाम पुसते आणि मनातच विचार करू लागते, बापरे नशीब हे स्वप्न होतं. परंतु आता मी बरं झालं त्या पॉलिसीवाल्या माणसाला सांगू शकते की बंगल्याबाहेर भेटायला येऊ नकोस म्हणून. आणि जर आकाश आणि भूमीला हे चुकून समजलं ना तर हे स्वप्न सत्यात यायला वेळ नाही लागणार.
असं आता लगेचच ती विचार करते आणि मग त्याला न भेटण्याचं ठरवते. हे भूमी आणि मानसी या दोघीही आत्या कधी येता येत ना यावरच त्या गेट बाहेर नजर ठेवून असतात. एका झाडाच्या पाठीमागे त्या लपलेल्या असतात. खूप वेळ वाट पाहिल्यानंतरही आत्या येत नाही म्हणूनच भूमी विचारते, काय ग मनू, आत्या अजून का नाही आली? पण मनू, तू नक्की आजच्याच रात्रीबद्दल ऐकलं होतंस ना ग? तेव्हा आता ती म्हणते, हो मी आजच्याच रात्रीबद्दल ऐकलं होतं. मग त्यावेळी भूमीला प्रश्न पडतो, असं कसं अगं? पण अजून तो माणूससुद्धा आला नाही, आत्यासुद्धा आल्या नाहीत. तेव्हा मनू म्हणते, मला असं वाटतंय ना काहीतरी गडबड आहे, कारण आईनं आपल्याला मिसगाईड करतायत. म्हणजे आपण त्यांच्यावर नजर ठेवून आहोत हे कदाचित त्यांना समजलं असेल आणि म्हणूनच त्यांनी आजचा प्लॅन हा फेल केला असेल. तेव्हा आता भूमी म्हणते, हो ना मलाही तसंच वाटते, मला तर काही कळतच नाही त्यांचं. त्या कशा कधी काय वागतील ना अंदाजच येत नाही आहे. मनू म्हणते की मला ना तर बऱ्याचदा त्या खोटं बोलतानाच दिसतात. भूमी म्हणते, मग काय? त्यानंतर आता भूमी रस्त्याकडे पाहते तर तो माणूस समोरून येताना दिसतो आणि तो गेट जवळ असते ते घुटमळत असतो. तेव्हा भूमीला धक्का बसतो आणि ती लगेचच मनूला त्याबद्दल सांगते. मनू म्हणते, हो बघ ना गं ताई, कसा घुटमळतोय तो इथेच. त्यावेळी आता भूमी म्हणते, हो ना बघ कसा घुटमळतोय, अगं हा तोच माणूस असेल का? त्यावेळी भूमी म्हणते, अगं त्याचा ना चेहराच व्यवस्थित दिसत नाहीये, काय अंदाज लावायचा आता आपण तरी? तेव्हा आता लगेचच भूमी म्हणते, मी ना एक काम करते, फोटो काढते, बघू आपल्याला व्यवस्थित दिसतंय की नाही. तेव्हा भूमी आता त्याचा फोटो काढण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यातच त्याला रागिणीचा मेसेज येतो. त्यावेळी आता तो माणूस लगेचच मेसेज वाचू लागतो. हा तर मॅडमचाच मेसेज आहे. त्यावर रागिणीने असं लिहून पाठवलेलं असतं की आज मी भेटू शकत, नंतर भेटूयात. मग आता तो वैतागतो आणि म्हणतो, काय बाई आहे यार, स्वतःच भेटायला बोलवते आणि मग स्वतःच नकार देते. आता भूमीने त्या माणसाचे फोटोज काढलेले असतात, परंतु त्यामध्ये चेहरा व्यवस्थित आणि स्पष्टपणे दिसत नसतो. तेव्हा आता लगेचच मनू म्हणते, ऐक ना अजून व्यवस्थित काढ ना फोटो, कारण चेहरा नाही दिसत स्पष्टपणे. कारण अजून फोटोज जर काढले ना आपल्याला कळेल ना तो ओळखीचा माणूस आहे की अनोळखी आहे म्हणून. मग आता इकडे लगेचच तो माणूस जायला निघतो. तेव्हा भूमी लगेचच आता इकडे तो फोटो निरखून पाहते आणि म्हणते, मनू खरंच ग नाही दिसत चेहरा, पण थांब हा, शर्टावर काहीतरी लिहिलंय. तेव्हा ॲक्वा नाव असं काहीतरी लिहिलंय, भूमी सांगते. मग आता त्यावेळी मनू म्हणते, आता हे असं कसं नाव? भूमी म्हणते, मलाही तोच प्रश्न पडलाय. त्याने मेसेज वाचला आणि लगेचच तो निघून गेला ग मनू. मग आता ती म्हणते, जाऊ दे आजची संधी तर हुकली, परंतु या नावावरून काहीतरी आपल्याला क्लू तरी मिळेल. तर आता दुसऱ्या दिवशी आकाश हा तयार होत असतो. तेवढ्यातच त्याला आता पारितोषचा व्हिडिओ कॉल येतो. मग आता लगेचच आकाश हा आनंदाने तो कॉल रिसीव करतो आणि म्हणतो, पारितोष, अरे अचानक असा व्हिडिओ कॉल? त्यावेळी आता पारितोष म्हणतो, अरे मनीमाऊ ना माझ्याकडे आहे आत्ता. अरे अमोली खाली किचनमध्ये बिझी आहे ना, त्यामुळे तिने माझ्याकडे दिलं आहे आता क्षितिजाला. म्हणलं तेवढ्यातच व्हिडिओ कॉल करून घ्यावा, म्हणजे भूमीला हिला बघता येईल ना म्हणून. तेवढ्यातच अमोली आता तेथे येते आणि रागातच पारितोषकडे पाहते. तेव्हा आकाश आता लगेचच म्हणतो, अरे थोडं अगोदर सांगितलं असतं ना तर मग लगेचच मी तिला थांबवलं असतं, अडवलं असतं. पण आता ना ती सध्या किचनमध्ये गेली आहे, थांबा मी तिच्याकडे फोन घेऊन जातो, असं आता आकाश म्हणतो. त्यावेळी पारितोष लगेच आकाशला बाळाला दाखवतो. मग आकाश आता लाडानेच त्याच्याकडे पाहत म्हणतो, ए पिल्लू, भूमी आईला बघायचं आहे ना, थांबा मी आता किचनमध्ये फोन घेऊन जातो, मग तू बघ भूमी आईला. इकडे अमोली मात्र डोक्यालाच हात लावते आणि म्हणते, जरा संधी मिळाली की लगेच याने केला व्हिडिओ कॉल त्या आकाशला. काय काय करू काय मी आता याचं, असं म्हणून अमोली डोक्यालाच हात लावते. ती रागातच आता पारितोषकडे पाहत असते. इकडे आता आकाश हा बाहेर येतो आणि भूमीला आवाज देत म्हणतो, लवकर ये ग भूमी, तुझ्यासाठी ना सरप्राईज आहे. तेव्हा ती आता लगेचच आकाशकडे येत असते आणि विचारते, सांग ना आकाश, काय सरप्राईज आहे, बोल ना रे. तेव्हा पारितोषचा व्हिडिओ कॉल आलाय आणि तो क्षितिजाला आपल्याला दाखवणार आहे. तेव्हा भूमीला खूपच आनंद होतो. ती म्हणते, हो का, दाखव ना मला प्लीज आकाश. तेव्हा तो लगेचच तिला मोबाईल दाखवतो आणि मग तिचा चेहराच पडतो. ती म्हणते, अरे कॉल कट झालाय. तर दुसरीकडे पारितोष आता क्षितिजाला खेळवत असतो. तेवढ्यातच अमोली तेथे येते आणि हसतच म्हणते, दे ना आता, माझं काम उरकलंय, अरे दे माझ्याकडे क्षितिजाला. त्यावेळी आता तो म्हणतो, अगं थांब ना, राहू दे ना माझ्याकडे जरा वेळ. त्यावेळी ती म्हणते, अरे नको,
पारितोष, अरे पोलिओचा डोस देण्यासाठी आपल्याकडे काही डॉक्टर येणार आहेत ना, मग मी तिला तिकडे खालीच घेऊन जाते ना, असं म्हणून ती लगेचच पारितोषकडून बाळाला घेते आणि तेथून जाते. तेव्हा पारितोषला खूप वाईट वाटतं. एवढ्यातच आकाशचा आता त्याला कॉल येतो. मग आता पारितोष कॉल रिसीव करत म्हणतो, सॉरी हां आकाश, अरे अमोली आली आणि लगेचच क्षितिजाला घेऊन गेली ती खाली हॉलमध्ये. त्यावेळी आता आकाश आणि भूमीचा चेहराच पडतो. ते दोघेही एकमेकांकडे पाहतात. मग त्यावेळी आकाश म्हणतो, जाऊ दे काही हरकत नाही, असं म्हणून तो सुद्धा आता फोन कट करतो आणि भूमीकडे पाहतो. तर भूमीचा चेहरा आता पडलेला असतो, कारण तिला सुद्धा आता खूप दिवसानंतर क्षितिजाला पाहायचं असतं. परंतु आता क्षितिजाला पाहता येत नसल्यामुळे तिला खूप म्हणजे खूपच वाईट वाटतं. तर आकाशला सुद्धा भूमीकडे पाहून वाईट वाटतं की झलकसुद्धा बाळाची हिला पाहायला मिळाली नाही. तेव्हा तो लगेचच आता भूमीला समजावू लागतो. भूमी म्हणते हरकत नाही. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये रागिनी आत्या घरात नसते तेव्हा यशपाल हा एक लगेचच व्हिडिओ घरातील सर्वांना दाखवतो. तेव्हा तो व्हिडिओ पाहून सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. तेवढ्यातच रागिनी आता हॉलमध्ये येते. मग आता यशपाल मोठ्यानेच म्हणतो, किती नीच आहे ही बाई, पाहिलं का तुम्ही? अहो पोटच्या पोराचा जीव घेतला ह्या बाईने. अहो काय म्हणायचं काय ह्या बाईला? ही बाई आई म्हणून फेल तर आहेच, हिला मुलगी, बायको, आत्या, सासू म्हणायचं तरी कसं? तेव्हा रागिनीला वाटतं की आता माझाच व्हिडिओ याने दाखवला की काय, म्हणून तिच्या अंगाचं पाणीच होतं. किती नीच बाई आहे ही, असं म्हणून आता तो रागिनीला खूपच बोलत असतो. तर सर्वांची नजर आता तेथे असलेल्या रागिनीवर पडते आणि भूमीच्या मनात वेगळाच संशय येतो. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.